आणि आता बुलेटिनमध्ये बातमी आहे वैवाहिक कारणांनी चिंताग्रस्त असलेल्या पुरुषांबाबतची। एनसीआरबीच्या 2022च्या अहवालानुसार वैवाहिक कारणाने आत्महत्या करणाऱ्या पुरुषांमध्ये देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे। उत्तर प्रदेश दुसऱ्या स्थानी आहे। महाराष्ट्रामध्ये 697 पुरुषांनी आत्महत्या केल्या आहेत, तर उत्तर प्रदेशमध्ये 529 पुरुषांनी या कारणाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक वास्तव समोर आलाय। 2022 या वर्षामध्ये देशभरात वैवाहिक कारणांमुळे 4237 पुरुषांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी समोर येते। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। निखिल, नेमकी काय कारणे या सगळ्या मागे सांगितली गेलेली आहेत अहवालामधून? नक्कीच रिद्धी, एनसीआरबीचा हा जो अहवाल आहे त्या अहवालानुसार ही धक्कादायक माहिती आहे ती पुढे आलेली आहे। वैवाहिक जीवनाला कंटाळून आत्महत्या करण्याच्या या प्रकरणामध्ये जवळपास 697 पुरुषांचा जो आहे तो महाराष्ट्रातील त्यांनी आपला जीव आहे तो संपवलेला आहे। आणि भारतातील ही सर्वात मोठी आकडेवारी आहे ती महाराष्ट्रातून आपल्याला पाहायला मिळते। आणि दुसऱ्या क्रमांकावरती आहे ते म्हणजे उत्तर प्रदेशची ही आकडेवारी आहे। वैवाहिक जीवनामध्ये अनेक जी कारणं आहेत ती आपल्याला पाहायला मिळतात आणि अनेक प्रकरणं ही न्यायप्रविष्ट देखील असतात, परंतु ह्याच सर्व कारणांमुळे असतील किंवा वैवाहिक जीवनातील कौटुंबिक हिंसाचार असेल, कौटुंबिक वादविवाद असतील, त्याच्यामधून अनेक पुरुषांना दडपण आल्याचं देखील या अहवालामध्ये समोर आलेलं आहे। आणि या अहवालातून कोर्ट कचेरी असेल किंवा अन्य कारणांपासून वाचण्यासाठी जवळपास 697 ज्या पुरुषांनी आपला जो जीव आहे तो संपवलेला आहे। आणि याच वरती आहेत ते आता काम करण्यासाठी अनेक ज्या संघटना आहेत त्या देखील पुढे आलेल्या आहेत। अशा प्रकारचे प्रकार घडू नये या अनुषंगाने देखील अनेक संघटना काम करतात, परंतु ही जी आकडेवारी आहे ती धक्कादायक आहे। भारतातील सर्वात जास्त आत्महत्या करण्याचं जो प्रमाण आहे ते महाराष्ट्रात पाहायला मिळालं। अगदी निखिल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।